बघा आज आपण सिंगल फेज इंडक्शन मोटरचे पार्ट्स बघणार आहोत. ही सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे, ही स्प्लिट फेज प्रकारामधली आहे. सिंगल फेज मोटर ही सेल्फ स्टार्ट नसते. ही सेल्फ स्टार्ट नसल्यामुळे यामध्ये स्प्लिट फेज केला जातो. म्हणजे आपण याच्यामध्ये 2 वाइंडिंग टाकतो. त्याकरता स्प्लिट फेज होण्याकरता एक याच्यामध्ये वाइंडिंग आहे, याच्यामध्ये एक रनिंग वाइंडिंग असते आणि एक स्टार्टिंग वाइंडिंग असते. तर यामध्ये 2 वाइंडिंग आहे. याला म्हणतो आपण फील्ड. हे पार्ट्स आहे या मोटरचे. तर हे जे आहे ना, हे फील्ड वाइंडिंग आहे. हे फील्ड पोल्स असतात, याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग आहे. आणि हे जे आहे हे स्लॉट्स आहे. या स्लॉट्समध्ये आपण ह्या वाइंडिंग इन्सर्ट केलेल्या असतात. ठीक आहे. हे जे आहे हे कव्हर आहे, हे कव्हर आहे, हे एंड कव्हर्स आहे. हे एंड कव्हर्स आहे. त्यानंतर हे काय आहे, रोटर. हे रोटर आहे, रोटर. आणि त्याच्यानंतर हे जे असे तुम्हाला दिसत आहे तिरपे, याला आपण स्क्यूड स्लॉट्स म्हणतो. हां, स्क्यूड स्लॉट्स. हे इंडक्शन मोटर आहे. हे सिंगल फेजची इंडक्शन मोटर. हे जे आहे हे शाफ्ट आहे. ठीक आहे. आणि हा जो आहे टर्मिनल बॉक्स आहे. हे याचे रनिंग वाइंडिंगचे आणि स्टार्टिंग वाइंडिंगचे टर्मिनल्स बाहेर आलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे झाले मोटरचे पार्ट्स. आणि आता समजा आपल्याला पार्ट्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की टेस्टिंग घ्यायची आहे. याच्यामध्ये 2 वाइंडिंग आहे की नाही, रनिंग वाइंडिंग आहे आणि स्टार्टिंग वाइंडिंग आहे. आपल्याला हिला स्टार्ट करण्यासाठी एक तर म्हणजे ह्या मोटरचे प्रकार आहे. कपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, कपॅसिटर स्टार्ट कपॅसिटर रन मोटर, अशा प्रकारचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. मग आपल्याला त्याचे कनेक्शन करण्यासाठी जे स्टार्टिंग वाइंडिंग आहे आणि रनिंग वाइंडिंग आहे हे आपल्याला ओळखायला पाहिजे. पुन्हा याच्यामध्ये शॉर्ट्स आहे का किंवा वाइंडिंगमध्ये ओपन आहे का हे पण आपल्याला चेक करायला पाहिजे. तर त्याकरता आपण टेस्टिंग घेऊया. आपण ह्या मेगरच्या साहाय्याने सुद्धा टेस्टिंग घेऊ शकतो आणि टेस्टच्या साहाय्याने पण टेस्टिंग आपल्याला करता येते. आपण दोन्ही प्रकारे घेऊ. एक लक्षात घ्यायची सेफ्टी प्रिकॉशन. सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे जेव्हा हे आपल्याकडे आहे मेगर. मेगरमध्ये 0 ते इन्फिनिटी मार्किंग असतात. ठीक आहे. मेगर यूज करत असताना नेहमी डेड सर्किटवर यूज करायचं हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सप्लाय नेहमी ऑफ पाहिजे. जेव्हाही तुम्ही इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट करता कुठेही, तर तेव्हा तुमचा सप्लाय ऑफ पाहिजे. ही महत्त्वाची सेफ्टी करू शकतो. तर पहिल्यांदा तर मीटर ओके आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही काय कराल, बघा आता कंटिन्युटी टेस्ट घ्यायला पाहिजे. 0 दाखवत आहे, 0 दाखवायला पाहिजे म्हणजे तुमचं मीटर ओके आहे. ठीक आहे. आणि आता बघा जेव्हा तुम्ही ह्याचे टेस्टिंग घेताय, किती रीडिंग दाखवत आहे, इन्फिनिटी. म्हणजे हे 2 वेगळ्या वेगळ्या वाइंडिंगचे टर्मिनल आहे, रनिंग आणि स्टार्टिंगचे. हां, आता बघा इन्फिनिटी आहे. ठीक आहे. आता बघा 0 म्हणजे हे एका वाइंडिंगचे 2 टर्मिनल आहे. ठीक आहे. आता बघा 0 म्हणजे हे दुसऱ्या एका वाइंडिंगचे 2 टर्मिनल्स आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे टर्मिनल ओळखतो आणि नंतर मग याच्यामध्ये आपण काय करूया, कनेक्शन करूया. ओके. मेगरच्या साह्याने याची कंटिन्युटी बघितली टर्मिनलची, बरोबर आहे. मेगरच्या साह्याने टर्मिनलची कंटिन्युटी बघितली. मला एक सांगा सगळेजण की मेगर जेव्हा आपण यूज करतो इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्टर, तेव्हा कोणती दक्षता घ्यायची महत्वाची, सप्लाय ऑफ. नेहमी डेड सप्लायवर, ऑफ सप्लायवरच मेगरनी टेस्टिंग घ्यायची असते. ठीक आहे. आता नंतर आपण लाईटने घेणार आहोत. लाईटने आपण काय करतोय की स्टार्टिंग वाइंडिंगचे टर्मिनल आणि रनिंग वाइंडिंगचे टर्मिनल कोणते आहे ते आपण ओळखणार आहोत. तर चेक करा. एक टर्मिनल कॉमन घ्या आणि तिथून बाकीच्या इतर टर्मिनलला लावून बघा लाईट. हां, याच्यामध्ये लाईट लागतोय. आता दुसऱ्या 2 टर्मिनलमध्ये पुन्हा लावून बघा बरं कोणत्या टर्मिनलमध्ये लाईट लागतोय. हां, तर बघा आता तुम्ही जो लाईट इथे लागला हा जास्त ग्लो होत आहे की नाही, आणि तो पहिल्या 2 टर्मिनलमध्ये लागलेला जो लाईट होता हा कमी ग्लो झाला. तर लाईट जिथे कमी ग्लो होतो ना ते स्टार्टिंग वाइंडिंगचे टर्मिनल आहे, कारण स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा जास्त असतो आणि इंडक्टन्स लो असतो. आणि रनिंग वाइंडिंगचा जो आहे रेजिस्टन्स कमी असतो आणि इंडक्टन्स हाय असतो.
त्याच्यामुळे रेजिस्टन्स कमी असल्यामुळे काय होतं की लाईट जास्त प्रमाणात ग्लो होतं. अशा प्रकारे आपण स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंगचे हे टर्मिनल ओळखतो.